नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 4थी यामधील प्रकरण 22 होय मी सुद्धा याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला उपप्रश्न आहे, आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले? आणि याचे उत्तर आहे, आईने मोहनला दुकानातून डाळ, तांदूळ व साखर आणायला सांगितले। आता दुसरा प्रश्न पाहूया, मोहनने आकडेमोड का केली? याचं उत्तर पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा। याचं उत्तर आहे, आईला पैशांचा हिशोब द्यायचा होता म्हणून मोहनने आकडेमोड केली। यामधील तिसरा प्रश्न पाहूया, मोहनला किती रुपये जास्त आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, मोहनला 50 रुपये जास्त आले होते। आपल्याला पूर्ण वाक्यात या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। आता प्रश्न दुसरा पाहूया, का ते लिहा। त्यामधील पहिला उपप्रश्न आहे, आईने मोहनला हाक मारली। त्याचं उत्तर आहे, आईला दुकानातून काही वस्तू हव्या होत्या म्हणून तिने मोहनला हाक मारली। आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दुसरा प्रश्न आहे, मोहन कपाळावर आठ्या घालत घरात आला। आणि याचं कारण लिहूया, खेळत असताना मोहनला आईने कामासाठी हाक मारली म्हणून तो कपाळावर आठ्या घालत घरात आला। याचा पुढचा प्रश्न पाहूया, मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। आणि या प्रश्नाचं उत्तर लिहूया, स्वाभिमानीपणा दाखवून आईने मैत्रिणीचा फ्रॉक घेतला नाही म्हणून मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। पुढचा प्रश्न आहे, दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। आणि याचं उत्तर लिहूया, मोहनने जास्त आलेली 50 रुपये दुकानदाराला प्रामाणिकपणे परत केले म्हणून दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा यामधील चौथा प्रश्न पाहिला। आता पाचवा प्रश्न आहे, मोहनला खूप भरून आले। आणि याचं कारण लिहायचं आहे, आईप्रमाणेच आपणही स्वाभिमानी आणि प्रामाणिक असल्याचे मोहनने दाखवून दिले त्यामुळे त्याला खूप भरून आले। आता प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा। आणि याचं उत्तर पाहायचं आहे आपल्याला, अ गट आणि ब गट दिलेले आहे आणि आपल्याला त्याची उत्तरं लिहायची आहेत। पहिलं पाहूया, पोटात बागबुक होणे म्हणजे खूप घाबरणे। दुसरं आहे, जीव भांड्यात पडणे म्हणजे दिलासा मिळणे आणि ढसाढसा रडणे म्हणजे खूप रडणे। अशा प्रकारे आपल्याला या जोड्या लिहायच्या आहेत। आता प्रश्न 4 आहे, पुढील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा। पहिला शब्द आहे आकडे मोड। आकडे मोड असा शब्द असतो। आरडा, ओरडा, हात, पाय, अशा प्रकारे आपल्याला हे शब्द पूर्ण करायचे आहेत। कावरा, बावरा। आता पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। यामधील पुढचा प्रश्न 5वा आहे, पाठात पायात जोडे न घातलेला या शब्दसमूहाबद्दल अनवाणी हा शब्द आलेला आहे। खालील शब्द वाचा, असे आणखी शब्द शोधून लिहा। यामध्ये जन्म झालेले ठिकाण, जन्मस्थान, विमान चालवणारा, वैमानिक, कविता करणारी, कवयित्री, शोध लावणारा, संशोधक आणि देशाची सेवा करणारा, देशसेवक। अशा प्रकारे आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत। पुढचा आहे, आणखी काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द। आणि यामध्ये पाहूया, दररोज प्रसिद्ध होणारे नियतकालिक, दैनिक। दुसरं पाहूया, केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ। तिसरं पाहूया, 12 वर्षाचा काळ, तप। पुढचं आहे, नाटक लिहिणारा, नाटककार। आणि 5वं आहे, नृत्य करणारा, नर्तक। अशा प्रकारे आपल्याला एक शब्द लिहायचा आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न 6वा, वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्दसमूहांची योग्य रूपे वापरा। आपल्याला इथे शब्दसमूहांची योग्य रूपे वापरायची आहे। कप्प बशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला त्यामुळे मी अस्वस्थ झालो। चेहरा कसानुसा झाला, मी आईकडे गेलो, तिच्याशी नजर चुकवून बोलू लागलो। अशा प्रकारे आपल्याला या रिकाम्या जागा पूर्ण करून वाक्य लिहायचे आहे। प्रश्न 7 आहे, दुकान या शब्दाला दार प्रत्यय लावून दुकानदार असा शब्द पाठात आलेला आहे, असे आणखी शब्द शोधून लिहा।
याचं उत्तर लिहूया. हवालदार, रखवालदार, राखणदार, मजेदार आणि बहारदार. अशा प्रकारे हा स्वाध्याय येथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत एक लाईक नक्की करा.